बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्राजक्ता शुक्रे यांनी सुद्धा बिग बॉसवरती आरोप केलेले आहेत. प्रत्येक कंटेस्टंट बिग बॉसवरती घराच्या बाहेर आल्यानंतर आरोप करतोय. त्यामध्ये करण आहे, रुचित आहे आणि ते यामध्ये नवीन नाव ॲड झाले ते म्हणजे प्राजक्ता शुक्रेचं. तर प्राजक्ता शुक्रेचं हे म्हणणं आहे की बिग बॉस जे आहे आतमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या बाहेर दाखवतच नाही आहे. म्हणजे आम्ही आतमध्ये वेगळं बिग बॉस पाहतोय आणि बाहेर आल्यानंतर जे टी व्हीवरती दाखवलं गेलं आहे ते वेगळं बिग बॉस आहे. तिचं असं म्हणणं आहे की रुचितापेक्षा घरामध्ये अनेक लोकांनी आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत, पण त्या शिव्या दाखवल्याच नाहीत. अजून तिचं असं म्हणणं आहे की तन्वी कोलते खूप जास्त ड्रामा करते, खोटी वागते, पण ही गोष्टसुद्धा बाहेर दाखवली गेलेली नाही आहे. त्यामुळे एडिटचा भाग आहे, फक्त 40-50 मिनटंच तुम्हाला दाखवायचं असतं. त्यामुळे हे होऊ शकतं, पण हे आम्हाला जाणवतं आहे की रुचितापेक्षा खूप जास्त लोकं घरामध्ये वाईट बोलत होती, त्यांना दाखवलं नाही आणि फक्त रुचिताला दाखवलं आहे आणि हे बोलली आहे प्राजक्ता शुक्रे. आता प्राजक्ता शुक्रे बोलते ते खरं आहे, रुचिता बोलते ते खरं आहे, करण बोलतोय ते खरं आहे का? बिग बॉस बोलतोय ते खरं आहे. नक्की काय खरं आहे? 24 तास बिग बॉस एका बाजूला चालू नाही आहे. आपण फक्त जे 1 तास दिसतंय त्याच्यावरूनच सगळ्या गोष्टी बघतोय. जर का एवढे जास्त बिग बॉसवरती आरोप होत असतील तर 24/7 बिग बॉस यांनी चालू करायला हवं आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की कोण किती पाण्यात आहे आणि कोण कसं वागत आहे. पण सध्या तर हीच बातमी आहे की घराच्या बाहेर पडल्यानंतर प्राजक्ता शुक्रे हिने बिग बॉसवरती आरोप केलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.